आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष माननीय आदित्य ठाकरे, सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि पत्रकार बंधूंनो भगिनींनो, या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करत आहोत. आपल्याला माहित आहे याची पूर्वपेटिका की या ठिकाणी जे महापौर निवास ही जी वास्तू होती त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी ही जागा ठरवण्यात आली. त्यासाठी राज्य शासनानं अनेक जागांची आधी पाहणी केली होती, परंतु अंतिमतः या जागेची निवड झाली आणि नंतर मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये एक स्मारक स्थळ म्हणून तो बदल करण्यात आला. त्यानंतर 31 मार्च 2021 या दिवशी या स्मारकाचं भूमिपूजन झालं. यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून MMRDA ची नियुक्ती राज्य शासनाने केली आणि स्मारकासाठी निधी सुद्धा मंजूर करून दिला. त्यानंतर या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 3 गोष्टी एक मुख्य होत्या. एक म्हणजे हा जो परिसर आहे समुद्रालगत असल्यामुळे CRZ एक बंधन. दुसरं महापौर निवास ही वास्तू म्हणजे वारसा वास्तू, हेरिटेज हा त्याला दर्जा असल्यामुळे त्या वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी होती. आणि म्हणजे माननीय जतन करायचं. आणि त्यामुळे इथे जे त्या काळामध्ये याची सुरुवात झाली भूमिपूजन त्यावेळेला 211 झाडं होती. आम्ही आणखी काही झाडांची लागवड केली आणि आज या ठिकाणी 233 झाडं आहेत. मी तो जो शब्द दिला गेला होता की सर्व झाडांचे जतन होईल, ती सर्व झाडं या ठिकाणी आहेत. त्यामुळे हिरवाई इथे फार आल्हाददायक अशी आहे. आणि ही जागा ही माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती. त्यांनी अनेक वेळा इथे अनेक थोड्या मोठ्यांच्या भेटी बाळासाहेबांनी इथे घेतल्या. त्या मोजक्याच झाल्या, परंतु इथे झाल्या. अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा बाळासाहेबांसोबत इथे आले होते. अनेक मान्यवर इथे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या त्यांची भेटीगाठी इथे झालेली आहे. अशी हे स्थळ निवडण्यामागे ही प्रमुख भूमिका होती की माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा आणि इथे एक अप्रतिम जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचे पुढचा जो टप्पा आहे, आता इथली सगळी दालनं ही भूमिगत म्हणजे बेसमेंटमध्ये आहेत आणि ती दालनांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जे कथानक बाळासाहेबांचं जे चरित्र, त्यांचा जीवनपट सगळं उलगडून दाखवायचं आहे, ते सगळं काम पुढच्या काळात होणार आहे. आणखी काही महिने त्याच्यासाठी लागतील आणि त्याची सुद्धा अंमलबजावणी MMRDA ही अंमलबजावणी यंत्रणा करणार आहे. त्यामुळे ते टेंडर प्रक्रिया वगैरे ती सगळी आता सुरू होणार आहे आणि काही महिन्यानंतर ह्याचं भव्य असं उद्घाटन सर्व जनतेसाठी ते खुलं करून देण्यासाठी होणार आहे. एक उल्लेख करावा असं वाटतो की 1927 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन. म्हणजे येत्या 23 जानेवारी 2027 ला बाळासाहेबांची जन्मशताब्दी. परंतु ते जन्मशताब्दीचं वर्ष 23 जानेवारी 2026 ला सुरू होईल. म्हणजे अजून आतापासून बरोबर 1 वर्षाने. आणि आमचा असा पुरेपूर प्रयत्न राहील की जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2026 ला सुरू होण्यापूर्वी हे स्मारक सर्वार्थानं पूर्ण करून लोकार्पण त्याचं केलं जाईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण आलात, आपलं धन्यवाद आणि आपलं स्वागत. मी इथून पुढे आदित्य
आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं. धन्यवाद. आज